60 वर्षांनंतर काय खावे? सकाळपासून रात्रीपर्यंतचा संपूर्ण आहार आराखडा. नमस्कार मित्रांनो, कधी कधी आपण विचार करतो की आपण जेवण तर करत आहोत, औषधेही घेत आहोत, तरीही थकवा का येतो? झोप पूर्ण का होत नाही? रात्री पायात गोळे का येतात? गुडघे साथ का देत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे अनेकदा आपल्या ताटातच दडलेली असतात. ते ताट जे आपण दररोज समोर ठेवतो, पण कदाचित त्यात आपल्या वयाला खरोखर आवश्यक असणाऱ्या गोष्टी नसतात. होय मित्रांनो, 60 वर्षांनंतर शरीरात बदल होतात. ही काही कमजोरी नाही, तर हा फक्त एक नैसर्गिक बदल आहे. आणि जे लोक हा बदल समजून आपला आहार योग्य प्रकारे बदलतात, ते 60 नंतरही हलके, ऊर्जावान आणि आनंदी राहतात. या चॅनेलवर आपण त्या गोष्टींबद्दल बोलतो ज्या 50, 60 आणि 70व्या वर्षी खरोखर उपयोगी पडतात. आजचा विषय आहे संपूर्ण दिवसाचा सर्वात सोपा आहार तक्ता, जो खास 60 वर्षांवरील लोकांसाठी तयार करण्यात आला आहे. कोणतेही फॅन्सी सप्लिमेंट नाहीत, महागड्या गोष्टी नाहीत. फक्त साधे, घरगुती आणि रोजच्या वापरातील पदार्थ, जे या वयात शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरतात. म्हणून आज कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचे वय किती आहे आणि तुम्ही कुठून पाहत आहात. दिल्ली, लखनौ, मुंबई किंवा एखाद्या छोट्या शहरातून तुम्ही लिहिता तेव्हा मला खूप आनंद होतो. असे वाटते की आपण खरोखरच एक कुटुंब आहोत. आणि हो, जर तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल, तर खालील सबस्क्राईब बटण नक्की दाबा. येथे आम्ही दर आठवड्याला तुमच्या वयानुसार उपयोगी माहिती घेऊन येतो. चला तर मग, सकाळपासून रात्रीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम बोलूया सकाळी उठल्याबरोबर, म्हणजे रिकाम्या पोटी काय करावे. तुम्हाला माहिती आहे का, रात्री झोपल्यानंतर आपले शरीर सुमारे 7 ते 8 तास पाण्याशिवाय राहते. आणि 60 वर्षांनंतर एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते, ती म्हणजे पाणी. पण कोणते पाणी? कसे प्यावे? ही छोटीशी गोष्ट मोठा फरक करू शकते. पूर्वी आपल्या घरात तांब्याची भांडी असायची आणि त्यामध्ये रात्रभर पाणी ठेवले जायचे. आजी आजोबा म्हणायचे, सकाळी हेच पाणी प्या. आज विज्ञान देखील सांगते की तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये नैसर्गिकरित्या काही असे गुणधर्म असतात जे पचनसंस्था सक्रिय करण्यास मदत करू शकतात. म्हणून रात्री तांब्याच्या लोट्यात किंवा ग्लासमध्ये एक ग्लास पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ब्रश करण्यापूर्वीही ते पाणी पिणे चालते. जर तांब्याचे भांडे नसेल, तर काही हरकत नाही. फक्त एक ग्लास कोमट पाणी प्या, ना खूप गरम, ना खूप थंड, जसे तुम्हाला आरामदायक वाटेल तसे. ही एक अशी सवय आहे जी हळूहळू तुमची पचनशक्ती सुधारू शकते. सकाळपासूनच पोट हलके वाटू लागेल. आता एक प्रश्न अनेक लोक विचारतात, सकाळी आधी चहा की आधी पाणी? पहा, मी असे म्हणणार नाही की चहा पिऊ नका. नक्की प्या, पण त्याआधी एक ग्लास पाणी अवश्य प्या. रिकाम्या पोटी थेट चहा घेतल्याने काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, विशेषतः या वयात. आधी पाणी घेतल्यामुळे हा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि चहामध्ये जर थोडासा आलेचा तुकडा घालू शकत असाल, तर ते आणखी चांगले. आले पचनासाठी आणि सांध्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त मानले जाते. ठीक आहे, पाणी झाले. आता येते नाश्त्याची वेळ. नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे आणि 60 वर्षांनंतर नाश्त्यामध्ये एक गोष्ट अत्यंत आवश्यक असते. प्रथिने, प्रोटीन. का? कारण या वयात आपल्या स्नायूंची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जिला सार्कोपेनिया असे म्हणतात. परंतु जे लोक नाश्त्यामध्ये प्रथिने घेतात,
त्यांचे स्नायू जास्त काळ मजबूत राहतात. आणि मजबूत स्नायू म्हणजे चांगला तोल, पडण्याची कमी भीती आणि अधिक ऊर्जा. मग नाश्त्यात काय खावे? पहिला पर्याय आहे दलिया, लापशी, घरात बनवलेली साधी लापशी. थोडे मीठ आणि थोड्या भाज्या घाला. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची घालून ही लापशी बनवा. ती बनवायला खूप सोपी आहे. ती लवकर पचते आणि पोटही बराच वेळ भरलेले ठेवते. दुसरा पर्याय म्हणजे ओट्स. ओट्स दुधात किंवा पाण्यात शिजवू शकता. वरून थोडे केळे किंवा सफरचंदाचे तुकडे घाला. हे तंतुमय पदार्थांनी फायबर समृद्ध असतात आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. आणि तिसरी गोष्ट जी आपल्या चॅनेलवर खूप पसंत केली गेली आहे, अंडे. 60 वर्षांनंतर अंडे खावे की नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. यावर आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही नक्की पाहायला हवा. पण थोडक्यात सांगायचे झाले तर, जर डॉक्टरांनी मनाई केली नसेल तर नाश्त्यामध्ये 1-2 उकडलेली अंडी खूप फायदेशीर ठरू शकतात. हे सर्वात स्वस्त, सर्वात सोपे आणि उत्तम प्रथिनांचे स्रोत आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर काही हरकत नाही. तुम्ही एक छोटी वाटी मोड आलेली मूग, पनीरचा एक छोटा तुकडा किंवा दुधासोबत इतर कोणताही पौष्टिक पदार्थ घेऊ शकता. नाश्त्याबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता सकाळी 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान करावा. ना खूप लवकर, ना खूप उशिरा. जर हा व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर एक काम करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा. त्यामुळे ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना तिची खरोखर गरज आहे. आता बोलूया दुपारच्या जेवणाबद्दल. 60 वर्षांनंतर दुपारचे जेवण खूप जड किंवा भरपूर नसावे, पण ते पौष्टिक मात्र नक्की असावे. सर्वप्रथम भाकरी किंवा पोळीबद्दल बोलूया. गव्हाची पोळी वाईट नाही. पण जर तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकत असाल तर ती अधिक चांगली ठरते. का? कारण ज्वारी आणि बाजरीमध्ये फायबर अधिक असते. त्या पचायला थोडा वेळ घेतात, त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. आणि या वयात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्वारीची भाकरी मऊ आणि पचायला हलकी असते. ती दात आणि हिरड्यांवरही जास्त ताण आणत नाही. जर ती बनवता येत नसेल तर हळूहळू शिकता येते. YouTubeवर त्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत किंवा घरातील कोणाकडून शिकू शकता. आता डाळीबद्दल बोलूया. डाळ जवळजवळ प्रत्येक घरात बनते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. डाळ ही शाकाहारी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, घरात जी डाळ बनते ती जरूर खा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. डाळ पातळ असावी, खूप घट्ट नाही. पातळ डाळ पचायला अधिक सोपी असते. हिरव्या भाज्या तर नक्कीच असायला हव्यात. पालक, मेथी, दुधी भोपळा, दोडका, कारले या भाज्या या वयात खूप उपयुक्त आहेत. यामध्ये लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. आणखी एक गोष्ट, दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ झोपण्याची इच्छा झाली तर थोडा आराम करू शकता. पण लगेच गाढ झोपू नका. फक्त 15 ते 20 मिनिटे विश्रांती घ्या, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. आता एका विशेष गोष्टीकडे येऊया, जी अनेकजण दुर्लक्ष करतात. दुपारच्या जेवणासोबत किंवा नंतर एक वाटी दही किंवा एक ग्लास ताक घ्या. ही खूप साधी गोष्ट वाटते, पण तिचे फायदे मात्र असाधारण आहेत. दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, म्हणजेच असे चांगले जीवाणू जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. आणि आतडे निरोगी असतील तर पचन चांगले राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मनही प्रसन्न राहते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. रात्री दही खाल्ल्याने काही लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे दही दुपारी खा, रात्री नाही.
ही जुनी परंपरा आहे आणि त्यामागे काही प्रमाणात सत्यही आहे. दुपारच्या वेळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नका. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने प्या. जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावू शकते, कारण त्यामुळे पाचक रस पातळ होतात. ही छोटीशी सवय असली तरी तिचा परिणाम मोठा होऊ शकतो. थांबा, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण थोड्याच वेळात संध्याकाळच्या आहाराबद्दल बोलणार आहोत. पण आधी एक प्रश्न, तुमच्या पायांना रात्री गोळे येतात का? सकाळी उठल्यावर टाचांमध्ये वेदना होतात का? किंवा थोडे चालले तरी लगेच थकवा जाणवतो का? जर होय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचा आहे. कारण पुढे आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या या समस्यांमध्ये मदत करू शकतात. म्हणून व्हिडिओमध्येच सोडू नका. संध्याकाळचा नाश्ता म्हणजे सायंकाळी 4 ते 5 वाजण्याचा वेळ. हा तो काळ असतो जेव्हा भूक लागते आणि आपण अनेकदा चहासोबत बिस्किटे, नमकीन किंवा काहीतरी तळलेले पदार्थ खातो. आणि इथेच एक मोठी चूक होते. या वयात तळलेले पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. यकृत आणि पोटाला जास्त काम करावे लागते आणि त्यामुळे संध्याकाळी जडपणा जाणवतो. मग संध्याकाळी असे काय खावे जे हलकेही असेल आणि पौष्टिकही? पहिली गोष्ट म्हणजे मखाणे, फॉक्स नट्स. मखाणे हा अतिशय गुणकारी पदार्थ आहे. त्यामध्ये कॅल्शियम असते, जे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यात मॅग्नेशियमही असते, जे रात्री पायात येणारे गोळे कमी करण्यास मदत करू शकते. तसेच ते खूप हलके आणि सहज पचणारे असतात. थोडे मखाणे कढईत तेल घालता किंवा अगदी थोड्या तुपात भाजून घ्या. त्यात थोडे मीठ आणि काळी मिरी घाला. एवढेच, तुमचा संध्याकाळचा पौष्टिक नाश्ता तयार. दुसरी गोष्ट म्हणजे भाजलेले चणे. भाजलेले चणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये प्रथिने आणि फायबर असते आणि ते खायलाही चांगले लागतात. जर दात कमकुवत असतील तर चणे थोडे पाण्यात भिजवून मग खा. आणखी एक पर्याय म्हणजे एक छोटी वाटी भिजवलेले शेंगदाणे किंवा काही अक्रोड. अक्रोडाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, ते मेंदूच्या आरोग्यासाठी, हृदयासाठी आणि हाडांसाठी चांगले मानले जातात. रोज फक्त 2 ते 3 अक्रोड पुरेसे असतात. आणि हो, जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर एक खजूर किंवा 2-3 मनुका खाऊ शकता. ही नैसर्गिक गोडी आहे आणि ती प्रक्रिया केलेल्या साखरेपेक्षा अधिक चांगली आहे. अशीच उपयुक्त आणि व्यवहार्य माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलशी जोडलेले रहा. तुम्ही आधीच सबस्क्राईब केले असेलच, पण जर केले नसेल तर आत्ताच करा. आता बोलूया रात्रीच्या जेवणाबद्दल, आणि हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. 60 वर्षांनंतर रात्रीचे जेवण जितके हलके असेल तितके चांगले. जुन्या काळातही असे म्हटले जायचे की सूर्य मावळत जाईल तशी थाळी हलकी होत जावी. या गोष्टीला विज्ञानाचाही पाठिंबा आहे. रात्री आपला चयापचय, मेटाबॉलिझम मंदावतो. म्हणजेच अन्न पचण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे रात्री जड अन्न खाल्ले तर ते नीट पचत नाही. रात्रीच्या जेवणासाठी सर्वोत्तम पर्याय. पहिला पर्याय, खिचडी. अनेकांना खिचडी साधी वाटते, पण ती प्रत्यक्षात संपूर्ण आहार आहे. तांदळात प्रथिने कमी असतात, पण त्यात डाळ मिसळल्यावर एकत्रितपणे संपूर्ण प्रथिने मिळतात. आणि खिचडी पचायला अत्यंत सोपी असते. त्यावर थोडे तूप घाला. हो, तूप. कारण तूप शरीराला चरबीत विरघळणारी जीवनसत्वे शोषून घेण्यास मदत करते. या वयात रोज 1 चमचा तूप खाणे हानिकारक नसून गुडघ्यांसाठी आणि पचनासाठी फायदेशीर ठरू शकते. तथापि, तुम्हाला एखादी विशेष आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. खिचडीसोबत थोडी आलेजियाची चटणी किंवा लिंबू हे उत्तम संयोजन आहे. दुसरा पर्याय, सूप.
सूप बनवायला सोपे, पिण्यास सोपे आणि खूप फायदेशीर आहे. टोमॅटो गाजर सूप, पालक सूप, दुधी भोपळ्याचे सूप यापैकी जे आवडेल ते घ्या. त्यात थोडे मीठ, काळी मिरी आणि वरून थोडे लिंबू घाला. थंड वातावरणात गरम सूप पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि ते पोटही हलके ठेवते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी करा. म्हणजे जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल, तर रात्रीचे जेवण 8 वाजेपर्यंत झालेले असावे. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि झोपही चांगली लागते. आता येतो तो भाग ज्याची अनेक जण वाट पाहतात. झोपण्यापूर्वीची सवय. रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यात काय मिसळायचे? हळद. हो, हळदीचे दूध, ज्याला गोल्डन मिल्क असेही म्हणतात. हे जितके जुने वाटते तितकेच प्रभावी आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, जो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतो. सांधेदुखी, नसांमधील जळजळ अशा समस्यांमध्ये हळदीचे दूध दीर्घकाळ उपयोगी ठरू शकते आणि झोपही सुधारू शकते. फक्त 1 चिमूटभर हळद पुरेशी आहे. जास्त नाही. जर हळदीचे दूध आवडत नसेल, तर आणखी एक पर्याय आहे. 1 ग्लास कोमट पाण्यात थोडी दालचिनी. दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. काही लोकांना रात्री हे पिल्याने चांगली झोपही लागते. पण एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आधीच मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधे घेत असाल, तर हे नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता बोलूया त्या समस्येबद्दल जी अनेकांना त्रास देते, रात्री पायात येणारे गोळे. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की रात्री अचानक पायात गोळा येतो आणि खूप वेदना होतात. हे का होते? याची अनेक कारणे असू शकतात. पण एक सर्वसामान्य कारण म्हणजे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता. ही कमतरता कशी भरून काढायची? आहारातून. मी आधी सांगितलेले मखाणे मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत. केळ्यामध्ये पोटॅशियम असते. दुपारच्या जेवणातील डाळीतूनही मॅग्नेशियम मिळते. पाणी कमी प्यायल्यामुळेही पायात गोळे येऊ शकतात. त्यामुळे दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. आणि झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे पायांची हलकी स्ट्रेचिंग करा. पायाचे पंजे वरखाली हलवा, गोल फिरवा. एवढेच. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रात्री येणारे गोळे कमी होऊ शकतात. जर ही समस्या खूप जास्त होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण कधी-कधी यामागे इतर काही कारणे असू शकतात, जी फक्त तपासण्यांमधूनच समजू शकतात. आता पाण्याबद्दल थोडे अधिक बोलूया, कारण हा विषय खूप महत्त्वाचा असूनही त्याबद्दल फार कमी चर्चा केली जाते. 60 वर्षांनंतर आपल्याला तहान लागल्याची जाणीव कमी होत जाते. म्हणजे शरीराला पाण्याची गरज असते, पण आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक कमी पाणी पितात. याचे परिणाम काय होतात? बद्धकोष्ठता होते, जास्त थकवा जाणवतो, मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो, रक्तदाबात चढउतार होतात आणि काही वेळा पायात येणारे गोळेही याच कारणामुळे येऊ शकतात. मग किती पाणी प्यावे? एक सोपा उपाय म्हणजे दर तासाला 1-2 घोट पाणी पित राहा. घड्याळ पाहून नाही, तर ही एक सवय बनवा. सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी. नाश्त्यापूर्वी 1 ग्लास. दुपारच्या जेवणापूर्वी 1 ग्लास. संध्याकाळी 1-2 ग्लास. रात्रीच्या जेवणापूर्वी 1 ग्लास. झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास. अशा प्रकारे सहजपणे 8 ते 10 ग्लास पाणी पिले जाऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. रात्री जास्त पाणी पिऊ नका. अन्यथा वारंवार उठावे लागेल. विशेषतः ज्येष्ठांसाठी रात्री, थंडीमध्ये किंवा अंधारात उठणे थोडे धोकादायक ठरू शकते.
म्हणून रात्री 8 वाजल्यानंतर पाणी कमी प्या आणि दिवसभरात जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. चला आता संपूर्ण दिवसाची दिनचर्या अगदी सोप्या भाषेत पाहूया. सकाळी उठल्यावर एक ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी किंवा कोमट पाणी. त्यानंतर चहा, त्यामध्ये थोडे आले. नाश्ता, दलिया, लापशी, ओट्स किंवा उकडलेली अंडी. शाकाहारी असाल तर मोड आलेली मूग किंवा पनीर. दुपारचे जेवण ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, डाळ, हिरवी भाजी आणि सोबत एक वाटी दही किंवा ताक. संध्याकाळी 4 ते 5 वाजता भाजलेले मखाणे, भाजलेले चणे किंवा 2-3 अक्रोड. रात्रीचे जेवण खिचडी किंवा सूप, हलके, सहज पचणारे आणि पोटासाठी अनुकूल. झोपण्यापूर्वी हळदीचे दूध किंवा दालचिनी घातलेले कोमट पाणी. बस एवढेच. ही काही फार कठीण गोष्ट नाही. ही कोणतीही परदेशी डाएट नाही किंवा महागडे सप्लिमेंटही नाही. फक्त आपल्या घरात नेहमी बनणारे साधे देशी अन्न योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे आहे. आणि आता एक गोष्ट जी मी नेहमी सांगते. ही माहिती तुम्हाला एक दिशा देते, पण प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. कोणी मधुमेहाशी झुंज देत आहे, कोणी उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे, तर कोणाला मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत. त्यामुळे एकच आहार सर्वांसाठी योग्य असू शकत नाही. म्हणूनच, आणि हे मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे, जर तुम्ही तुमच्या आहारात कोणताही मोठा बदल करणार असाल तर आधी तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ज्ञांशी नक्की सल्लामसलत करा. हा व्हिडिओ केवळ जनजागृतीसाठी आहे. ही फक्त एक सुरुवात आहे. पुढचा मार्ग तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा. मित्रांनो, आज आपण चर्चा केली. सकाळी उठल्यावर काय प्यावे? नाश्त्यामध्ये प्रथिने देणारे पदार्थ कोणते? दुपारच्या जेवणात काय खावे जे पौष्टिक आणि सहज पचणारे असेल? दही आणि ताक का महत्त्वाचे आहेत? संध्याकाळी काय खावे जे हलके आणि कॅल्शियमयुक्त असेल? रात्री काय खावे ज्यामुळे चांगली झोप येईल? झोपण्यापूर्वी काय घ्यावे ज्यामुळे सांधेदुखी आणि झोप सुधारू शकते? रात्री पायात येणाऱ्या गोळ्यांपासून कसे वाचावे? पाणी किती आणि केव्हा प्यावे? या सर्व गोष्टी मिळून एक उत्कृष्ट दिनचर्या तयार होऊ शकते जी तुम्हाला 60 वर्षांनंतरही उत्साही, हलके आणि आनंदी ठेवू शकते. कमेंटमध्ये नक्की सांगा की आज सांगितलेल्या गोष्टींपैकी कोणत्या गोष्टी तुम्ही आधीपासून पाळता आणि कोणती नवीन सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला खूप आनंद होतो. आणि जर तुमच्या एखाद्या मित्राचे किंवा नातेवाईकाचे वय 60 वर्षांच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. ही माहिती त्यांच्यासाठीही उपयोगी ठरू शकते. या चॅनेलवर अशाच व्यावहारिक आणि तुमच्या वयानुसार उपयुक्त व्हिडिओ नियमितपणे येत असतात. जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर खालील बटण दाबा. हे एक छोटे पाऊल आहे, पण त्यामुळे तुम्ही कोणतीही महत्त्वाची माहिती चुकवणार नाही. मी कुमार, तुमचा फिटनेस सल्लागार. स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. नमस्कार. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे.